नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र इतिहासावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। हे सेशन तुम्हाला निश्चितच गट क च्या परीक्षेसाठी उपयोगी ठरेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया। प्रश्न पहिला, सदानंद सदन ही संस्था कोणत्या घटकांसाठी स्थापन केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 अनाथ। सदानंद सदन ही संस्था अनाथ या घटकांसाठी स्थापन केली। आता आपण या प्रश्नाबद्दल थोडी इतर माहिती पाहू। पंडिता रमाबाईंनी स्त्रियांच्या उद्धारासाठी आर्य महिला समाज ही संस्था पुणे या ठिकाणी 1882 साली स्थापन केली। बघा, मी माहिती पुन्हा एकदा रिपीट करते, लक्षपूर्वक ऐका। पंडिता रमाबाईंनी स्त्रियांच्या उद्धारासाठी आर्य महिला समाज ही संस्था पुणे या ठिकाणी 1882 साली स्थापन केली। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 महादेव गोविंद रानडे। महादेव गोविंद रानडे या समाजसुधारकाने हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला। आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू। रानडेंनी औद्योगिक परिषदेची स्थापना केली। ब्रिटिश सरकारच्या अर्थसमितीवर निवड होणारे महादेव गोविंद रानडे हे पहिले भारतीय होते। प्रश्न क्रमांक 3, देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 ग वा जोशी, म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना केली। आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू। ग वा जोशींचे नाव गणेश वासुदेव जोशी हे आहे। त्यांना सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाते। सार्वजनिक काकांनी स्वदेशीचा पुरस्कार केला। प्रश्न क्रमांक 4, आंतरजातीय विवाहांचे समर्थन करणारे प्रणय प्रभाव हे नाटक कोणी लिहिले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 दिनकरराव जवळकर। दिनकरराव जवळकर यांनी आंतरजातीय विवाहांचे समर्थन करणारे प्रणय प्रभाव हे नाटक लिहिले। आपण या प्रश्नाबद्दल थोडी इतर माहिती पाहू। देशाचे दुश्मन या नावाचे पुस्तकसुद्धा दिनकरराव जवळकरांनी लिहिले। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या वृत्तपत्राने वासुदेव बळवंत फडकेंचे वर्णन देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असे केले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 अमृतबाजार पत्रिका। अमृतबाजार पत्रिका या वृत्तपत्राने वासुदेव बळवंत फडकेंचे वर्णन देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असे केले आहे। आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू। वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म शिरडोन, रायगड येथे झाला। प्रश्न क्रमांक 6, सचिंद्रनाथ सन्याल यांचे कोणते पुस्तक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 बंदी जीवन। सचिंद्रनाथ सन्याल यांचे बंदी जीवन हे पुस्तक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते। आता आपण थोडी इतर माहिती पाहू। डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले। इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक मौलाना आझाद यांनी लिहिले। तर 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले।
प्रश्न क्रमांक 7. कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 फक्त अ, म्हणजेच रामजी शिरसाट. कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते. प्रश्न क्रमांक 8. 1858मध्ये नियुक्त केलेले पील कमिशन कशाशी निगडीत आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 सैनिक पुनर्रचना. 1858मध्ये नियुक्त केलेले पील कमिशन हे सैनिक पुनर्रचना याच्याशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 9. किती साली पुणा सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 2 एप्रिल 1870. 2 एप्रिल 1870 साली पुणा सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. आता आपण थोडी इतर माहिती पाहू. गणेश वासुदेव जोशींनी पुणा सार्वजनिक सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 10. माझी साक्ष हे आत्मवृत्त कोणाचे आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 पंडिता रमाबाई. माझी साक्ष हे आत्मवृत्त पंडिता रमाबाई यांचे आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण महाराष्ट्र इतिहासावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे. मला खात्री आहे हा प्रश्नसंच तुम्हाला निश्चितच गट क च्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.